आपण पाहत आहात मुवमेंट टीव्ही मराठी। नीरा येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष। सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्याने वाटले पेढे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड करण्यात आल्याने नीरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केलाय। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी एकमेकाला पेढे भरवून फटाके फोडून आनंद व्यक्त केला। तर सुनेत्रा पवार यांची खासदारपदी निवड झाल्याने या भागाच्या विकासासाठी चांगली मदत होईल असा विश्वास विराज काकडे यांनी यावेळी व्यक्त केलाय। मुवमेंट टीव्ही मराठीसाठी छायाताई नानगुडे, पुरंदर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या सुविद्र पत्नी आणि आमच्या सर्वांचे नेते आदरणीय सुनेत्रा वहिनी यांची राज्यसभेवर त्या ठिकाणी बिनविरोध निवड झाली। याचा आनंद खरा आम्हा सर्व तरुणांना, कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आहे। मागच्या काही दिवसापूर्वी लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनी खेळल्या। आम्ही सर्वच कार्यकर्ते तन मन धनाने त्या ठिकाणी प्रचार करत होतो, परंतु विकासाच्या बरोबर भावनिकतेची लाट असं कुठेतरी या इलेक्शनला वारं त्या ठिकाणी फिरलं। बरीचशी कारणं त्या ठिकाणी त्या निवडणुकीत झाली, परंतु आम्हा सर्वांना असं वाटत होतं की सुनेत्रा वहिनी ज्या दिवशी निवडून येतील त्या दिवशी बारामती लोकसभा मतदारसंघाचा निश्चित चांगल्या प्रकारे विकास त्या ठिकाणी घडेल आणि हा विकास भविष्याच्या पिढीसाठी अतिशय योगदायी त्या ठिकाणी ठरेल। त्यामुळे आम्हाला सुनेत्रा वहिनी खासदार होणं हे खरं तर लोकसभेच्या जागेवर त्या ठिकाणी पाहायचं होतं, परंतु ती खंत खरं तर महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज पूर्ण झाली। सुनेत्रा वहिनींना राज्यसभेत त्या ठिकाणी संधी मिळाली, खासदार आल्या। आम्हा सर्व तरुण कार्यकर्त्यांना मनापासून त्या ठिकाणी आनंद व्यक्त झाला। हा आनंद व्यक्त होत असताना नीरा गावामध्ये जे सर्व तरुण रोज सकाळी उठून त्या ठिकाणी प्रचार करत होते ते सर्व तरुण त्या ठिकाणी आज आनंदाने त्या ठिकाणी एकमेकाला पेढे भरून त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला। त्यामुळे मी पुन्हा एकदा महायुतीचे मनापासून आभार मानतो आणि सुनेत्रा वहिनींना ज्या पद्धतीने त्या ठिकाणी खासदारकीची संधी मिळाली अशीच संधी त्या ठिकाणी मंत्रिमंडळात त्या ठिकाणी द्यावी नरेंद्र मोदी साहेबांना एवढी विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बारामतीची दोन, बारामतीची दोन। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आता राज्यामध्ये ज्या काय घडामोडी झाल्या त्या घडामोडीमध्ये जरी आम्हाला भारतीय जनता पार्टीची थोडी पिछेहाट जरी झाली असली तरी नक्कीच आम्हाला नरेंद्रभाई मोदी भारत देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्याचा आम्हाला महायुतीला मनापासून आनंद आहे। आणि बिनविरोध म्हणून सुनेत्रा वहिनींना आत्ता जे राज्यसभेवर खासदार म्हणून घेतले, मोदी साहेबांना मी एवढंच सांगेन भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या वतीनं की त्यांना तिथपर्यंत न थांबवता त्यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि या बारामती लोकसभा मतदारसंघाचा आजपर्यंत जो विकास झाला नाही तो विकास करण्याची संधी द्यावी अशी मी त्यांना महायुतीच्या वतीनं मनापासून विनंती करतो। आज बारामतीच्या लोकसभेच्या खासदार लोकसभेला ज्या सुनेत्रा वहिनी यांची निवड झाली, महायुतीने केली, त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्याच्या या नात्याने त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो। मला एवढंच सांगायचंय, बारामती लोकसभेमध्ये आम्ही सर्व युवकांनी अहोरात्र काम केलं पण आम्हाला अपयश आलं, पण महायुतीने जी आमच्या उमेदवाराला जी संधी दिली त्या संधीचं 100% हा आमचा उमेदवार सोनं करेल हे आश्वासन देऊन मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज खूप मोठी आनंदाची बातमी आपल्याला झालेली आहे। आज आम्ही जे कष्ट केलं सुनेत्रा वहिनींना, आपण जे सुनेत्रा वहिनीसाठी जे आम्ही युवकांनी जे आता मतदानासाठी कष्ट केलं ते आज खरंच सार्थक झालेलं आहे या महायुतीच्या माध्यमातून। आणि त्यात आज राज्यसभेवर त्यांची निवड झाल्याबद्दल आम्ही आज सर्व तरुणांचं आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि इथून पुढे समाजासाठी अल्पसंख्याक विभागासाठी भरघोस निधी आणण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। विकासाला साथ देऊन एक नवीन विकास पर्व आपल्या भागामध्ये चालू झालेला आहे आणि त्याचा आम्ही आता आनंद साजरा केलेला आहे। तर भावी वाटचालीस ताईंसाठी शुभेच्छा, सुनेत्रा वहिनींसाठी शुभेच्छा।